नवीन नवीन लग्न झालेलं असूनही श्रावणीला कुठल्या गोष्टीचं नवेपण नीट उपभोगताच येत नव्हतं. तिला कुठल्याच गोष्टीत रस वाटत नव्हता. का आपल्याला असा वारंवार हिरमोड करणारा नवरा मिळाला? आईबाबा आठवले, मावशी, मेघन सगळे मला आणि माझ्या मनाला जपणारे. आणि हा मल्हार मला तुच्छ समजतो. मीही एक व्यक्ती आहे, मलाही काही भावना आहेत, मलाही माझी काही स्वतंत्र मतं आहेत, हे तो मानायलाच तयार नाही. आज बाबांकडे जेवण केलं, किती वाईट वागला हा दुष्टासारखा. काय वाटलं असेल त्यांना? आणि श्रावणीच्या डोळ्यातनं खळकन 2 आसवं ओघळली. डोळे मिटून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण मनातले विचार तिला चैन पडू देत नव्हते. आणि तेवढ्यात मल्हारचा हात तिच्या अंगावर पडला. तिने त्याचा हात बाजूला केला, पण त्याची पकड जबर होती. मल्हार, कृपा करून झोपा, आज माझी अजिबात इच्छा नाही आहे. मल्हारचा हात बाजूला करत श्रावणी म्हणाली. तुझ्या इच्छेचा प्रश्न येतोय कुठे? म्हणजे काय, तुम्ही मला काय जनावर समजता का काय? मी कशाला समजू? तूच समज काय ते. माझी इच्छा नाही आहे, कृपा करून बाजूला व्हा. कशी बशी उठून बसत श्रावणी म्हणाली. फार मगरुरी आली आहे की तुझ्यात. लग्न कशाला केलंस मग? लग्न करण्याचा हाच एक उद्देश असतो का? आणि आज मला बरं वाटत नाही आहे. बरं नसायला काय झालं? माहेरी तर पोपटासारखी बडबडत होतीस. इथे काय दातखिळ बसते का तुझी? का मी आवडत नाही तुला? माझं मन नाही आहे. तुझ्या मनाशी मला काय देणं घेणं आहे? मग काय बलात्कार करणार का माझ्यावर? हा काय नवीन शब्दप्रयोग का? नवऱ्याचा बायकोवर बलात्कार? किती गलिच्छ बोलतोयस? श्रावणी रागानं चिडून म्हणाली आणि तिने मल्हारकडे बघितलं. तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघायचं नाही आहे. तुझं हे नेहमी उतरलेलं तोंड पाहणं नको झालं आहे मला. असं म्हणून मल्हारने लाईट बंद केला आणि मल्हारबरोबर श्रावणीचं काहीही चाललं नाही. तो फक्त त्याला हवं ते ओरबडून ओरबडून घेत राहिला. त्या दिवशीची ती अख्खी रात्र चोळामोळा झाली, उदास झाली. श्रावणीच्या डोळ्यात झोप नव्हती. आपल्यात आणि पोतेऱ्यात फारसा फरक नाही हे श्रावणीला कळून चुकलं. इथे मनाला जपणं नाही, फुलणं नाही, फुलवणं नाही, फक्त नागासारखा वेढा, नागासारखं फुतकारणं आणि नागासारखेच दंश तनाला आणि मनाला सुद्धा. माहेरच्या बहरलेल्या फुललेल्या ह्या वेली सासरी कशासाठी येतात? असं ओरबडून घेण्यासाठी? स्वतःच्या अस्तित्वाची पुरचुंडी माहेरच्या वळचणीला टांगूनच सासरी यायला लागतं का? श्रावणीच्या आतला मी आणि आतला स्व बाहेर येण्यासाठी तगमगत होता, तडफडत होता. मध्ये 2 दिवसांसाठी मल्हार टूरवर गेला होता. सकाळचं कॉलेज असल्यानं श्रावणी लवकर उठली. तिने आपलं भराभरा आवरलं, स्वतःची कॉफी ठेवली आणि सासूबाई सासऱ्यांसाठी चहा ठेवला. श्रावणी, अगं तुझं तू आटप, मी करते चहा. तुम्ही बसा आई, मी करते चहा. अगं तुला उशीर होईल ना? नाही हो, मी पोचीन वेळेत. असं म्हणून श्रावणीने स्वतःची कॉफी तयार केली. 2 कपांमध्ये चहा गाळला. तोवर माधुरीबाईंनी एका प्लेटमध्ये बिस्किटं काढली. श्रावणीने दोघांनाही चहा दिला आणि स्वतः कॉफीचा कप घेऊन खुर्चीत बसली. सगळेजण डायनिंग टेबलच्या भोवती बसले होते. घे ग बाई बिस्किट. बिस्किटाची प्लेट श्रावणीसमोर करत माधुरीबाई म्हणाल्या. बाबा तुम्ही घ्या ना. श्रावणीने तीच प्लेट मनोहररावांच्या समोर करत म्हटलं. नाही, एवढ्या सकाळी मी काही खात नाही, पण ठीक आहे, एखादं दे, आता एवढं तू देतेस. बघ श्रावणी, तू दिलेलं बिस्किट किती पटकन घेतलं. मी घ्या म्हटलं असतं ना तर ऐकलं नसतं माझं. हसत हसत माधुरीबाई म्हणाल्या. मनोहरराव हसले. श्रावणीही हसली निर्झरासारखी. पटकन बिस्किट कॉफी संपवून श्रावणीने कब्बशा सिंकमध्ये नेऊन ठेवल्या. नळ सुरू करून त्यात पाणी घालून ठेवलं. विसळू नकोस ग, मी बघते, तू कर तुझी तयारी. हो आई. असं म्हणून श्रावणी तिच्या रूममध्ये गेली. 10 मिनिटात तयार होऊन आली. पांढरी जांभळी फुलं असलेली नाजूक डिझाईनची साडी, एका हातात घड्याळ, एका हातात 2 सोन्याच्या बांगड्या, फुललेल्या केसांचा छान बॉब.
पर्स घेऊन श्रावणी बाहेर आली आणि चप्पल पायात सरकवत म्हणाली, आई मी येते हां. माधुरीबाई बाहेर आल्या आणि फाटका बाहेर स्कूटी काढणाऱ्या श्रावणीला म्हणाल्या, हळू जा गं बाई. आई जमलंच तर मी येताना मावशीकडून येईन. गाडी सुरू करत श्रावणी म्हणाली, ठीक आहे जा आणि सावकाश ये, घाई करू नको. श्रावणी हसली, निघूनही गेली. माधुरीबाई फाटक लावून आत आल्या आणि कामाला लागल्या. मनात विचार मात्र श्रावणीचे. श्रावणीच्या रूपानं जणू त्यांना मुलगीच मिळाली होती. श्रावणीचे पिरियड आटोपले आणि ती मावशीच्या घराकडे निघाली. आपण अचानक गेलेलो बघून मावशी तर आश्चर्यचकित होईल. माझं मावशीकडे जाणं म्हणजे मावशीला सरप्राईज भेट. 2 दिवस झालेत मल्हार नाही, मोकळं वाटतंय. पण मल्हारच्या तावडीत राहून आयुष्यभर असा हा मोकळेपणा मी शोधतच राहायचा का? तो असला की नुसती बंधनं, हे असं नाही करायचं, ते तसं नाही करायचं. त्याला कुठे बाहेर जायला फारसं आवडतही नाही. आपल्याला नोकरी आहे म्हणून ठीक, नाही तर बाहेरचं आकाश खिडकीतून दिसतं तेवढंच दिसलं असतं. अशा या बंधनात राहणं नेहमीकरता मला तरी जमेल का? विचारा ती मावशीच्या घरी पोचली सुद्धा. गाडी लॉक करून मावशीच्या फ्लॅटसमोर उभी राहिली आणि तिच्या मनात आलं, दार उघडेल कोण? मावशी तर घरी नसेल, पण सायली असेल आणि मावशी येईलच की लवकर घरी. श्रावणीने दारावरच्या बेलवर बोट ठेवलं आणि तिची नजर खाली गेली. रंगीत रांगोळीनं सुंदर अक्षरात वेलकम लिहिलं होतं. अरे वा, छान आहे, मनाशीच म्हणाली. दार उघडलं गेलं. दारात सायली. अरे श्रावणी ये की, असं म्हणून सायली दारातनं बाजूला झाली. श्रावणीने आत पाऊल टाकलं. बाहेरच्या दारापासून आतल्या दारापर्यंत फुलांची पाऊलवाट खास तिच्यासाठी तयार केली होती. अगं बाई सायली, काय ग हे? अगं आहे काय आज? आमच्याकडे एक आवडतं आणि खास माणूस येणार आहे. हातात हात गुंफून डोळे फिरवून मान हलवून सायली म्हणाली. का बरं? मेघन कुठून बाहेरगावाहून येतोय का? छे ग, जे माणूस यायचं आहे ते आलं सुद्धा. आणि वंच तिकडे नाही जायचं, पावलं या फुलांच्या पायघड्यावरनंच टाकावीत म्हटलं. अरे वा, मावशी पण घरी आहे? आतल्या दाराशी हसत उभ्या असलेल्या निशाकडे बघून फुलांच्या पाऊलवाटेवरनं चालता चालता श्रावणी आनंदानं म्हणाली, मग काय, तू येणार म्हणजे मग घरी थांबावंच लागलं. आणि बरं का श्रावणी, तू येणार म्हणून सुट्टी घेतली आईने आज. अगं पण मी तर काहीच कळवलं नव्हतं. अगं तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता सकाळी. असं होय? काय म्हणाल्या त्या? म्हणाल्या बहुतेक श्रावणी तिकडे येईल. पण मी अचानक येऊन तुम्हाला चकित करणार होते ग. पण आम्ही तुला चकित केलं हो ना? अगं तुम्ही दोघी काय उभ्या उभ्याच गोष्टी करणार आहात का? ये ग श्रावणी आत ये, पण ह्या पाऊल वाटेवरनंच ये हो. श्रावणी त्या फुलांच्या पाऊल वाटेवरनं 4-6 पावलं चालून मग सोफ्यावर येऊन बसली. मनात आलं तिच्या की मावशी ही फुलांची पाऊल वाट माझ्यासाठी कशाला? तिथे तर रोज काट्याची गाठ आहे. श्रावणी, सगळं ठीक आहे ना ग? मावशी श्रावणीजवळ येऊन तिला प्रेमानं न्याहाळत म्हणाली. हो ठीक आहे सगळं. फुलं छानच आणली आहेत. ही सगळी कल्पकता सायलीची बरं का? आहेच मुळी माझी वहिनी हुशार. काय सायलीबाई, तुम्ही बसा दोघी मैत्रिणी बोलत, मी आतलं बघते. बरं श्रावणी, मला सांग तू काय घेशील, कॉफी का सरबत? तेवढेच सायली श्रावणीसाठी पाण्याचा पेला ट्रेमध्ये घेऊन आली. नाही मावशी, नको अगं काही. पाण्याचा पेला तोंडाला लावत श्रावणी म्हणाली. आणि बरं का सायली, मला भूक लागली आहे, जे असेल ते वाढ. अगं श्रावणी, जे असेल ते म्हणजे काय? आईंनी छान बेत केला आहे. बेत कशाला ग करायचा? मी काय परकी आहे का? तुम्ही खूप त्रास घेणार म्हणून तर मी कळवलं नव्हतं, पण आम्हाला कळलं की नाही. सायली आतच चल की. असं म्हणून श्रावणी उठली. आत जाऊन बघते तर मावशी पोळ्या करत होती. मावशी दे, मीच करते पोळ्या. नाही ग बाई, मी करते. मावशी मग मी पोळ्या शेकू का? अजिबात नाही. तू कशालाही हात लावायचा नाही. तू माहेरी आली आहेस, शांतपणे बैस, शांतपणे जेव आणि मग थोडा आरामही कर. अगं मावशी, पण तू एकटीच करते आहेस. हे बघ सगळं तयार आहे. तुम्ही पानं घ्या, तोवर मी आले. मावशी तुझ्या पोळ्या होऊ द्यात, मग तिघी बसू.
असं म्हणून श्रावणीने बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले, तोंड धुतलं. ती बाथरूमच्या बाहेर आली तर सायली नॅपकिन घेऊन उभी. सायली, हे फार होतंय गं. अजिबात होत नाही आहे. तू माहेर वाशीण म्हणून आली आहेस. श्रावणीने निरखून सायलीकडे बघितलं. तिच्या डोळ्यातली ओल श्रावणीला चांगलीच जाणवली. श्रावणीने ओळखलं हिला माहेरचं सुख नाही, प्रेमाचा ओलावा हिच्या माहेरी नाही. आणि उखडलेल्या मनाच्या भिंतींना मायेचा गिलावा तिथे नसला तरी इथे मिळाला आहे सासरी. प्रत्येकाच्या आयुष्याच्या चौकटीचे चारी कोण सारखे का नसतात? पण मग अशा चौकटीत जीव गुदमरतोय, खरंच गुदमरतोय. पण ते काही हे असो, सायलीचं गुदमरले पण संपलेलं होतं. मेघनच तिच्या आयुष्याची चौकट होऊन बसला होता. अतिशय देखणी चौकट, मायेची, प्रेमाची, आपुलकीची आणि अतिशय स्निग्ध अशा स्नेहाची ती चौकट. पण मला लाभलेल्या माझ्या आयुष्याची चौकट देखणी नव्हतीच. ती क्षणोक्षणी टोचणारी, क्षणोक्षणी बोचणारी. डोळ्यासमोर उभा राहिला मग मल्हार. आत्ताच्या या आनंदाच्या क्षणी मल्हारची आठवण तिला नकोशी झाली. श्रावणी, अगं विचार कसला करतीयस? हातपाय पुसायचे नाहीत का? नॅपकिन हातात घेऊन नुसतीच उभी असलेली श्रावणी बघून सायली तिला म्हणाली. कुठे काय गं? हात तोंड पुसत श्रावणी म्हणाली. किचनमध्ये आली. अरे वा मावशी, पोळ्या झाल्या पण. अगं तिघींच्या आता पोळ्या, त्याला किती वेळ लागतोय? सायली ताट पुसत होती. पाण्याचे पेले भरलेले होते. दे गं बाई, मी वाढते. छोट्या छोट्या पॉटवरची झाकणं काढत डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीत बसलेली श्रावणी म्हणाली. अजिबात नाही. का? तुला वाढता येत नाही? सरळ सांग ना गं तू की तू आराम कर बाई. आराम जेवणानंतर. तशीही प्राध्यापक मंडळींना कुठलीही गोष्ट फार लवकर कळते. अगं मावशी, किती पदार्थ केलेत गं. कुठे काय गं? बघ की सबंध ताट भरलंय. काही विशेष केलेलं नाही आहे. वरण भात, भाजी, भजे, कोशिंबीर, पोळ्या आणि काय रसगुल्ले तर विकतच आणलेत. आणखीन काही पदार्थ विसरली हां तू मावशी? अगं बाई, कोणते? लोणची, पापडसुद्धा आहेत ताटात. हो गं बाई, पण घ्या, बसा लवकर, गार होतंय सगळं. बसा हां, आलेच आई. असं म्हणून सायली बैठकीचं दार बंद करून आली. एकमेकींना आग्रह करत जेवणं सुरू होती. मग जेवणं करता करताच निशा मावशी म्हणाली. श्रावणी, आता एकटी आलीस ते ठीक आहे, पण आता दोघंही या जेवायला. मल्हारच्या नुसत्या आठवणींनी श्रावणीला धस्स झालं. का गं श्रावणी, काय झालं? आणि थांबलीस का जेवायची? श्रावणीचा चेहरा वाचत सायली म्हणाली. नाही गं, कुठे काय. श्रावणी, मी काय म्हणते ऐकलंस ना? हो ऐकलं की. आणि सायलीला एक जाणवलं की श्रावणी घरच्याबद्दल भरभरून बोलत नाही आहे. मल्हारला घेऊन ये असं आईंनी म्हणताच श्रावणीचा चेहरा कावरा बावरा का झाला? पण हे असं आपल्या मनात तरी काय यावं? श्रावणी तिच्या घरी खुश असेल. असेल का ती नक्की खुश? सायली मनातल्या मनात म्हणाली. पण मघाचा काही क्षणांपूर्वीचा उतरलेला, हरवलेला श्रावणीचा चेहरा सायलीच्या नजरेसमोरून अजिबात हालत नव्हता. श्रावणी, अगं ते रसगुल्ले संपव वाटीतले. तू ते संपवल्याशिवाय आम्ही पुन्हा वाढणार कसं तुला? श्रावणीच्या वाटीत रसगुल्ला टाकत सायली म्हणाली. नको गं बाई, खूप झालं गं हे. वाटीवरती आडवा हात धरत श्रावणी म्हणाली. जेवणं आटोपली. बेसिनजवळ जाऊन श्रावणीने हात धुतला. मग टेबल आवरायला आली तशी सायलीने तिचा हात धरला आणि म्हणाली. श्रावणी, असू दे, चल तू बैस बैठकीत. आई, तुम्हीही बसा, मी आवरते. तुम्ही मारा गप्पा. अगं पण सगळ्यांनी मिळून केलं की लवकर होतात ना कामं. अगं आहे काय एवढं करण्यासारखं? असं म्हणून सायली भराभरा आवरायला लागली. आणि शेवटी डायनिंग टेबल पुसून सायलीही हात धुवून ते पुसत बैठकीत आली. काय गं, काय म्हणतात घरची माणसं, सासू सासरे वगैरे? ठीक आहेत. आणि मल्हार? ठीक. हे गं काय नुसतं ठीक म्हणतेस? मग काय सांगू? हसून श्रावणीने विषयच बदलला. म्हणाली. मावशी, आईकडे गेली नव्हतीस का? अगं परवाच जाऊन आले. आणि सायलीच्या पुन्हा एकदा लक्षात आलं की मल्हारचा विषय काढताच श्रावणीने विषय बदलला. का, असं का वाटतंय मला?
कुठेतरी काहीतरी सल आहे का? श्रावणीच्या मनात नेमकं काय आहे? कुठला सल सलतोय तिच्या मनात? सायली मनातनं बेचैन झाली. चल श्रावणी, माझ्या रूममध्ये पड जरा. नको बाई, निघायला हवं. अगं जाशील ग, सासूबाई काही म्हणणार नाहीत ना? नाही ग, मग चल. दोघीही सायलीच्या रूममध्ये आल्या. निशा मावशींनी बैठकीतल्या दिवाणावरच आडवी राहून डोळे मिटून घेतले. झोपतीयस का? झोप नाही येत ग. सायलीच्या बेडवर अंग टाकत श्रावणी म्हणाली. झोप दोघींनाही येतच नव्हती. दोघींच्याही गप्पा चालू झाल्या, इकडच्या तिकडच्या. मग कॉलेजच्या आठवणींमध्ये दोघी रंगून गेल्या. गप्पा मारता मारता श्रीरंगची आठवण झाली आणि सायलीने एकदम श्रावणीला विचारलं, श्रावणी सगळं ठीक आहे ना ग? अगं हो. तू का बरं असं विचारतेस? नाही, सहजच. पण का? माझी शपथ सांग. वेडी आहेस का? शपथ काय कुठेही घ्यायची असते का? असं म्हणून श्रावणीने पुन्हा पटकन विषय बदलला आणि म्हणाली, चल बाई, निघायला लागेल. उद्याच्या पिरियडची तयारी करायची आहे. श्रावणी, तू त्या स्पर्धात्मक परीक्षांना बसणार आहेस का? जाहिरात आली का ग? अगं हो, म्हणून तर म्हणते आहे. जाऊ दे ग, आता कसला होतो आहे अभ्यास? हे बघ श्रावणी, तू हुशार आहेस, तू सहज पास होशील. अगं पण नुसत्या हुशारीने काय होतं आहे सायली? वातावरण पण हवं ना तसं अभ्यासायला. का ग, काय झालं? नाही, सहज म्हटलं. मग सायली, चल निघते. पुन्हा विषयांतर करत श्रावणी म्हणाली होती, अगं मल्हारदादा केव्हा येणार आहेत? ते येतील आज रात्री. असं म्हणून श्रावणी उभी राहिली. मल्हारची आठवण होऊन तिची धडधड वाढली होती. ती म्हणाली, चल चलते. अगं श्रावणी, आईजवळ बैस, मी पटकन कॉफी करते तुझ्यासाठी. असं म्हणून सायली किचनमध्ये गेली. श्रावणीने बेसिनजवळ जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हापके मारले. चेहरा पुसत आरशासमोर उभी राहिली. साडी नीट केली, केसावरनं कंगवा फिरवला, चेहऱ्यावरून पावडरचा पफ फिरवला आणि मग ती मावशीजवळ येऊन बसली. सायलीने पाण्याचे पेले भरून आणले. गरम गरम कॉफीचे भरलेले कप तिने सगळ्यांना दिले. श्रावणी, अगं आणखीन 1 तास थांबलीस ना तर मेघनची भेट होईल. येईल की एवढ्यात? नाही ग बाई, आधीच खूप उशीर झाला आहे. हातातला कप तिने टिपॉयवरच्या ट्रेमध्ये ठेवला. तपकातली चिमूटभर सोप तोंडात टाकत श्रावणी उभी राहिली. येते मावशी. अगं थांब बाई, कुंकू लावून जा. मावशी, मला तर ना या गोष्टींची आठवणच राहत नाही. होईल हळूहळू सवय. काय ग श्रावणी, तू लगेच उभी राहिलीस? श्रावणीला कुंकू लावत सायली म्हणाली, अगं घड्याळात बघ किती वाजले. बस ग 2 मिनटं. अगं बाई, श्रावणातल्या पहिल्याच शुक्रवारी मला तर छान सवाष्ण मिळाली आहे. आणि सवाष्णीला काय असंच जाऊ द्यायचं असतं का? बैस. असं म्हणत सायलीने पटकन कुंकवाची कोयरी बाजूला ठेवली आणि तिच्या हातात एक साडीचं पॅकेट ठेवलं. अगं हे काय सावली, याची आवश्यकता नाही ग. अगं तुला नसेल पण आम्हाला आहे. श्रावणी, साडी आवडली का नाही बघ. श्रावणीने पॉलिथिनमधनं साडीचा बॉक्स काढला. तो उघडून त्यातून साडी बाहेर काढली. पिवळ्या रंगाची साडी, हिरवे जरीचे काठ. खूप सुंदर होती साडी. मावशी, खूप छान आहे साडी, आवडली. मग पसंती कोणाची आहे? कोणाची आहे ग? अगं सायलीने आणली साडी. तू यायच्या आधी 10 मिनटं ती आली मार्केटमधनं. तुझ्या सासूबाईंचा फोन आला, मग तू येणार म्हणून एकच धांदल उडाली. हो, जशी काही मी VIP. तू परीक्षा दे, फॉर्म भर आधी. बघ, तू सुद्धा एक दिवस VIP होशील. मनातल्या मनात मांडे खातीयस का? खरंच सांगते अगं. आणि हा श्रावणी, साडी तुला आवडली नसेल तर बदलता येईल ना? श्रावणी मनाशी म्हणाली की साडी आवडली नाही तर बदलता येते, पण माणसं नाही आवडली तर त्याचं काय करायचं? बदलायचं का जन्मभर जे आहे तसं चालवून घ्यायचं? अगं मी काय म्हणते श्रावणी? काय ग? म्हटलं साडी आवडली नसेल तर बदलता येईल. आवडली ग मला. आणि सायलीने साडीचा बॉक्स परत पॉलिथिनमध्ये टाकला. श्रावणीने मावशीला नमस्कार केला. बरं चलते, छान दिवस गेला आज. तुझा तर सध्या दिवस काय, क्षण आणि क्षण मजेत जात असेल. असं सायलीने म्हणता श्रावणीच्या डोळ्यातला आनंद जाऊन तिथे वेगळंच काहीतरी असल्याचं सायलीला जाणवलं. काय होतं ते? श्रावणी मनात कसलं दुःख घेऊन जगते का काय? काहीतरी खुपतंय तिच्या मनात, हे नक्की. आणि क्षणात श्रावणीचे डोळे आनंदाने लकाकले. चलते सायली, मजा आली हां.
चल येते खाली सोडायला. दोघेही मग खाली आल्या. श्रावणीने स्कूटी काढली. मानेनी चलते असं म्हणून श्रावणीने स्कूटी सुरू केली. सायलीने हात हलवला. श्रावणीची स्कूटी नजरेसमोरून दिसेनाशी झाली तेव्हा सायली आत आली. श्रावणी अगदी आनंदात गाडी चालवत होती. ती घरी आली तेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली होती. फाटक उघडून तिने स्कूटी उभी केली आणि बघते तर मल्हारची गाडी पोर्चमध्ये उभी होती. म्हणजे मल्हार आले का काय असं स्वतःशीच म्हणत श्रावणी आत आली. मल्हार सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होता. टिपॉयवरच्या पॉटमध्ये 2-4 सिगरेटची थोटकं पडलेली दिसत होती. मल्हार हे काय ग, सिगरेट का ओढता तुम्ही? मला अजिबात आवडत नाही सिगरेटीचा वास. तुझी आवड विचारली आहे कोणी? जे मला आवडतं आहे ते मी करणार. बोलणं जरा भलतीकडंच वाहवत चालल्याचं बघून श्रावणी हसून म्हणाली, कधी आलात? तुम्ही रात्री येणार होता ना? म्हणजे काय माझं येणं तुला आवडलं नाही का काय? अहो तसं नाही, सहज विचारलं. माझ्या लवकर येण्याने तुझ्या हिंडण्या फिरण्यात काही व्यत्यय नाही आला ना? पुन्हा वाकड्या चिरत मल्हार म्हणाला. श्रावणीने ओळखलं आपल्या मावशीकडे जाणं याला खपलेलं नाही, तरी ती शांतपणे म्हणाली, मल्हार नीट बोलणं तुम्हाला जमतच नाही का? काय वाईट बोललो मी? तू वाकडं वागतेस म्हणून तुला सगळं वाकडं दिसतं. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असं वाटून श्रावणी हातातलं पॅकेट आणि पर्स सावरत आपल्या रूममध्ये जायला निघाली. मल्हार पुन्हा कुत्सितपणे म्हणाला, काय नवीन खरेदी वाटतं? मावशीने दिली आहे साडी. खोटं सांगतेस का? हवं तर फोन करा आणि विचारा. आता इथे जास्त वेळ थांबलो तर आपल्याला रडू कोसळेल असं श्रावणीला वाटलं आणि ती आपल्या रूममध्ये निघून गेली. सगळं कसं आंबल्यासारखं झालं होतं. बाथरूममध्ये जाऊन तिने आंघोळ केली आणि रोजचा गाऊन घालून ती बेडरूममध्ये आली. डोळ्यात मात्र वारंवार पाणी दाटून येत होतं. आजच्या तिच्या दिवसभराच्या आनंदावर मल्हारने विरजणच घातलं होतं. तिने अंथरुणावर अंग टाकलं, डोळे मिटून घेते. आता लाईटही तिला लावावासा वाटत नव्हता. मल्हार का असं वागतो आपल्याशी? आपण ह्याला आवडत नाही का? दुसऱ्यांच्या मनाचा आणि मतांचा आदर करणं याला जमत नाही का? मल्हार रात्री येणार म्हणून मी आजचा दिवस मावशीकडे घालवला. लग्नापासून तिची आणि माझी भेटच नव्हती. मी माझ्या मनाप्रमाणे आजचा दिवस घालवला. चुकीचं वागले का मी? लग्न झालेल्या मुलींना स्वतःची मतं नसावीतच का? आणि असली तरी त्यांनी ती वापरू नयेत का? पण आजचं आपुलकी प्रेम याचा गंधही नसलेलं मनाला डाचणारं टोचणारं बोलणं ऐकून श्रावणीचं मन उद्विग्न झालं होतं. तिला रूमच्या बाहेर निघावंसंही वाटेना. कितीतरी वेळ ती तशीच पडून राहिली, डोळ्यावर आडवा हात घेऊन. बराच वेळ मल्हारने टी व्ही पाहिला आणि मग तो बेडरूममध्ये आला. झोपलेल्या श्रावणीला बघून त्याला तिचा राग आला. त्याने लाईट लावला आणि उपहासानं जोरात म्हणाला, उठा बाईसाहेब, तुम्ही तुमच्या मावशीकडून हादडून आले असाल पण आम्ही उपाशी आहेत. श्रावणी उठताना बघून पुन्हा मल्हार म्हणाला, एवढी शिकलीस पण साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत का ग तुला? घरातल्या पुरुषाला जेवणाचं विचारावं एवढी साधी अक्कल नाही का तुला? श्रावणीला मल्हारचं बोलणं ऐकून वाटलं याला चांगलं सडेतोड उत्तर द्यावं आणि मग जोर जोरात रडावं, आतलं मळभ निघून जायला हवं. पण यापैकी श्रावणीने काहीच केलं नाही. मनाचा दगड करून ती उठली. किचनमध्ये येऊन तिने बघितलं सकाळच्या पोळ्या होत्या, बटाट्याची सुकी भाजी दिसत होती. तिने पटकन कुकरमध्ये खिचडी लावली, कारण मल्हारला खिचडी आवडते हे श्रावणीला ठाऊक होतं. सासूबाई कुठे दिसत नव्हत्या. तिला वाटलं बहुतेक त्यांनी स्वयंपाक केलेला असावा म्हणून तिने किचनकडे बघितलंच नव्हतं. मग तिला आठवलं की आईबाबांना कुठेतरी जेवायला जायचं होतं असं त्या बोलल्या होत्या सकाळी, आणि मल्हार रात्री येणार होता. एवढ्या लवकर तो येईल याची त्यांना कल्पना नसावी. ताट वाढलंय. श्रावणीने अगदी कोरडेपणानं दिवाणावरती झोपून पेपर वाचणाऱ्या मल्हारला सांगितलं. ताटातल्या भाजीपोळीचा घास घेत मल्हार पुन्हा तडकला, हे असलं गारढोण अन्न खायचं का? मला सवय नाही आहे. का? रोज तर चालतं ना. हे बघ, मला काय चालतं काय चालत नाही याची पंचायत तुला नको आहे. रोज बाई सकाळीच पोळ्या करून ठेवायच्या, संध्याकाळी कधी गरम वरण भात तर कधी खिचडी असं चालायचं, तर कधी इडली कधी डोसे असाही बेत असायचा. गरम खिचडी देऊ? त्याऐवजी मला वरण भात आवडला असता.
श्रावणीने डोळे मिटून एक निश्वास टाकला आणि समोरच्या तिरशिंगरावाकडे एकदा बघितलं आणि मग ती दुसरीकडे गपचूप बघत राहिली. बडबड करत मल्हारचं जेवण सुरू होतं. श्रावणी शांतपणे खुर्चीत बसून होती. तो हात धुवायला उठला तसं तिने सगळं आवरून ठेवलं, पण का कोणास ठाऊक मल्हारच्या या अशा वागण्यानं तिचा जीव आता त्या घरात गुदमरायला लागला होता. खरं तर तो 2 दिवसांनंतर घरी आला होता. प्रेमाचं बोलणं असावं, थोडीशी जवळीक वागण्यात असावी असं श्रावणीला वाटणं साहजिक होतं, पण इथे सगळा कोरडा मामला. काय गं, मावशीकडून कधी आलीस? माधुरीबाई विचारत होत्या. 5:30-6 अगं बाई, तेवढ्यातच आम्ही बाहेर पडलो. जेवायला जायचं होतं. हा मल्हारही लवकर आला. त्याचं जेवण उरकलं. रात्री काही जेवत नाही असं म्हणाला तो, म्हणून मग मी काही केलं नाही. अगं बाई, पण खिचडी केलेली दिसतीये. हो आई, मल्हारला ना खूप भूक लागली होती. मल्हारकडे बघत श्रावणी म्हणाली. त्याने नजर फिरवली. म्हणजे त्याला रात्री भूक नव्हती. आपल्याला त्रास देण्यासाठी त्यांनी भुकेचं नाटक केलेलं होतं. आणि तिच्या मनात मल्हारविषयी चिडचिड दाटून आली. आलेला संताप तिने आतल्या आत गिळला. वाटलं ह्या माणसाचं तोंड कधीच पाहू नये. का देवाने माझी ह्या माणसाची गाठ घालून दिली? लग्नाच्या वेळी पाडलेली शेल्याची ओढणीची गाठ आता तिला रुतायला लागली होती. खरंच रुतायला लागली होती. श्रोते हो, विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा हा होता आजचा भाग. या पुढची गोष्ट ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.